हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या आपण अकाउंटिंगचे MCQ डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमरिकल क्वेश्चन बघणार आहोत. तर वेगवेगळ्या टॉपिकवर विचारले जाणारे न्यूमरिकल क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करू. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन एक लाईक नक्की करा. आता आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, अ फर्म has a capital of rupees 10 lakh, sales of rupees 5 lakh, gross profit of rupees 2 lakh and expenses of rupees 1 lakh. What is the net profit ratio? आता या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट रेशो काढायला सांगितलंय बघा. फर्मचं कॅपिटल किती आहे? 10 लाख कॅपिटल. सेल्स किती आहेत? 5 लाख. आणि ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 2 लाख. अँड एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 1 लाख. आता या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट रेशो काढायला सांगितलंय. मग नेट प्रॉफिट रेशोचं सूत्र काय? NP रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स. आता इथे आपल्याला काय माहिती पाहिजे? या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक तर सेल्स माहिती पाहिजे, सेल्स इथं सांगितलेले आहे, आणि नेट प्रॉफिट माहिती पाहिजे. नेट प्रॉफिट दिलाय का बघा इथे. नेट प्रॉफिट दिला नाही, पण त्यांनी ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिटमधून तुम्ही एक्सपेन्सेस मायनस करा, तो येतो नेट प्रॉफिट. हे एक्सपेन्सेस म्हणजे आता इथे बघा, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी. म्हणजेच हे जे एक्सपेन्सेस दिलेत हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ग्रॉस प्रॉफिटमधून आपण जर एक्सपेन्सेस लेस केले तर तो येतो नेट प्रॉफिट. मग 2 लाखातून 1 लाख मायनस करा, मग नेट प्रॉफिट आपला किती आला? 1 लाख रुपये. नेट प्रॉफिट किती आला? 1 लाख रुपये. आणि सेल्स किती आहेत? सेल्स आहेत 5 लाख. रेशो किती आला? 1 लाख भागिले 5 लाख करा, रेशो किती येतो? 20%. आता इन्फॉर्मेशन बघा कशी दिली आहे याच्यामध्ये. कॅपिटलची आपल्याला काहीच गरज नाहीये तरी दिलंय, ठीक आहे, कन्फ्यूज करायला. त्याच्यानंतर सेल्स आपल्याला माहिती पाहिजेत आणि नेट प्रॉफिट सुद्धा माहिती पाहिजे. पण नेट प्रॉफिट तुम्हाला दिलाय, पण तो इनडायरेक्टली दिलेला आहे, ठीक आहे, डायरेक्ट दिला नाही. नेट प्रॉफिट आपल्याला काढून घ्यायचा. नेट प्रॉफिट रेशोचं सूत्र आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स. मग या ठिकाणी नेट प्रॉफिट किती आला? आपण ग्रॉस प्रॉफिटमधून एक्सपेन्सेस लेस केले, तो आला नेट प्रॉफिट 1 लाख भागिले सेल्स करा 5 लाख. मग या ठिकाणी नेट प्रॉफिट रेशो किती येतो? 20%. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, व्हेन कॅपिटल इन द बिगिनिंग इज रुपीज 10,500, ड्रॉविंग ड्युरिंग द इयर रुपीज 6,500 अँड फ्रेश कॅपिटल इंट्रोड्यूस 3,500, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल ॲट द एंड assuming no profit no loss. ओके, नो प्रॉफिट ऑर लॉस. आता या ठिकाणी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिले बघा. कॅपिटल इन द बिगिनिंग म्हणजेच हे ओपनिंग कॅपिटल आहे, ठीक आहे. ड्रॉविंग किती सांगितले? ड्रॉविंग सांगितले 6,500. फ्रेश कॅपिटल इंट्रोड्यूस म्हणजेच न्यू कॅपिटल इंट्रोड्यूस किंवा फर्दर कॅपिटल, ॲडिशनल कॅपिटल म्हणतात, ते किती सांगितले? 3,500. आणि काय काढायचं आहे आपल्याला? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल ॲट द एंड. कॅपिटल ॲट द एंड म्हणजेच क्लोजिंग कॅपिटल आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. इथे आपल्याला किती आहे विचारलं? क्लोजिंग कॅपिटल. ॲज्युमिंग नो प्रॉफिट ऑर लॉस. इथे प्रॉफिट ऑर लॉस नाही असं सांगितलं आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? ऑप्शन दिले 7,500, 13,500, 20,500 आणि 500. आता इथे बघा, ओपनिंग कॅपिटल किती दिले? 10,500. त्याच्यामध्ये ड्रॉविंग आहे, लेस करा. ओपनिंग कॅपिटलमधून ड्रॉविंग लेस होते. ड्रॉविंग म्हणजे उचल, ठीक आहे. 10,500 मधून आपण ड्रॉविंग लेस केली, 4,500 आलं, बॅलन्स कॅपिटल आलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲड न्यू कॅपिटल जेवढं आहे ते ॲड करा. 3,500 न्यू कॅपिटल आहे, ठीक आहे. मग आता क्लोजिंग कॅपिटल. आता इथे प्रॉफिट अँड लॉस तर नाहीच सांगितलं, ॲज्युमिंग नो प्रॉफिट नॉर लॉस, ठीक आहे. म्हणजे जे बॅलन्स येईल ते काय? आपलं क्लोजिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटलमध्ये ड्रॉविंग लेस केली आणि न्यू कॅपिटल ॲड केलं, ही आली आपली क्लोजिंग कॅपिटलची अमाऊंट. ते किती आली? 7,500. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ द कॅपिटल ऑफ बिझनेस रुपीज 2 लाख, लायबिलिटीज आर 50,000 अँड बिझनेस लॉस रुपीज 20,000, फाइंड आउट टोटल असेट. आता या ठिकाणी काय सांगितलं? इफ द कॅपिटल ऑफ बिझनेस 2 लाख, कॅपिटल किती सांगितलं? 2 लाख, ठीक आहे. लायबिलिटी किती? 50,000. आणि बिझनेस लॉस किती सांगितला? 20,000. फाइंड आउट टोटल असेट. टोटल असेट फाइंड आउट करायचं. मग टोटल असेटचं सूत्र आपण काय यूज करतो? ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट अंतर्गत आपण एक सूत्र यूज करतो, असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. असेट किती येणार? कॅपिटल आणि लायबिलिटीची टोटल. कॅपिटल किती आहेत? 2 लाख. लायबिलिटी किती आहेत? 50,000. कॅपिटल 2 लाख आणि लायबिलिटी 50,000, ठीक आहे. दोन्हीची टोटल किती आली? 2,50,000.
ओके, आता इथे बघा बिझनेस लॉस सांगितलाय का. बिझनेस लॉस काय होतं, कॅपिटलमधून लेस होणार, म्हणजे कॅपिटल 2 लाख मायनस 20,000 करा, म्हणजेच इथे 1,80,000 कॅपिटल तुम्ही घ्या. एक तर 1,80,000 कॅपिटल घ्या, किंवा लायबिलिटीची टोटल किती आली 2,50,000. त्यातून हा जो लॉस आहे हा लेस करा. 2,50,000 मायनस 20,000 करा. ठीक आहे, 2,50,000 मायनस 20,000 केले. या ठिकाणी टोटल किती येतात, असेट किती येतात 2,30,000. देन इज अ करेक्ट आन्सर. लक्षात ठेवा, प्रॉफिट असेल तर ॲड होणार, ठीक आहे, आणि लॉस असेल तर लेस होणार. मग या ठिकाणी हा लॉस आपल्याला काय करावा लागेल, लेस करावा लागेल. मग आपण काय केलं, 2,50,000 कॅपिटलची अमाऊंट घेतली, लायबिलिटी त्याच्यामध्ये प्लस केल्या 2,50,000, आणि लॉस असेल तर त्यातून लेस करायचा, प्रॉफिट असेल तर ॲड करायचा. ओके, मग हा लॉस आपण लेस केला. मग या ठिकाणी टोटल किती आले, टोटल आली 2,30,000. किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, 2 लाखातून 20,000 आधीच लेस करा, 1,80,000 प्लस 50,000 घ्या, मग टोटल किती येते 2,30,000. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम स्टार्ट बिझनेस विथ ₹90,000 अँड देन बाय गुड्स फ्रॉम श्याम ऑन क्रेडिट फॉर ₹23,000. द अकाउंटिंग इक्वेशन बेस्ड ऑन. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, रामने बिझनेस स्टार्ट केला, 90,000 रुपये त्याने कॅश आणली, म्हणजेच त्याचं कॅपिटल किती सांगितलंय 90,000. बाय गुड्स फ्रॉम श्याम, श्यामकडून त्याने काही वस्तू घेतल्या, त्या कितीचे घेतल्या, 23,000च्या वस्तू घेतल्या श्यामकडून क्रेडिटवर, उधारीवर. द अकाउंटिंग इक्वेशन बेस्ड ऑन. मग आता या ठिकाणी अकाउंटिंग इक्वेशन, आपण अकाउंटिंग इक्वेशनसाठी रूल काय वापरणार, असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. मग या रूलनुसार आपल्या अकाउंटिंग इक्वेशन कोणतं तयार होणार, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त अमाऊंट ठेवायचं. ओके, आता या ठिकाणी बघा, रामने कॅपिटल किती आणलंय 90,000, मग कॅपिटलची अमाऊंट किती असायला पाहिजे. मग या ठिकाणी या सूत्रानुसार असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. मग या ठिकाणी या सूत्रानुसार कॅपिटल किती आहे बघा, कॅपिटल आहे 90,000 प्लस लायबिलिटी. आता या ठिकाणी 23,000च्या वस्तू श्यामकडून घेतलेल्या, म्हणजे श्यामला किती द्यायच्यात आपल्याला 23,000, म्हणजे श्यामला आपली लायबिलिटी किती आहे 23,000. श्याम हा आपला झाला क्रेडिटर, ठीक आहे. मग क्रेडिटर्स किती झाले 23,000. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, म्हणजेच आपल्या लायबिलिटी किती झाल्या 23,000. मग या ठिकाणी 90,000 प्लस 23,000 असेटची टोटल किती येणार 1,13,000. मग या ठिकाणी इक्वेशन कोणतं तयार झालं आपलं, हे इक्वेशन तयार झालं, आणि ते अमाऊंट मध्ये इक्वेशन कोणतं आहे 1,13,000 असेट साइड बरोबर 90,000 कॅपिटल प्लस लायबिलिटी किती आहे 23,000. मग या सूत्रावर बेस्ड आपलं अकाउंटिंग इक्वेशन कोणतं तयार झालं 1,13,000 बरोबर 90,000 प्लस 23,000. ठीक आहे, देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ कंपनी हॅज स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन फॉर अन इक्विपमेंट दॅट कॉस्ट ₹28,000 has salvage value of 3,000 and has a 5-year useful life. What will be the book value of the asset at the end of 3rd year? ओके, आता या ठिकाणी आपल्याला एक कंपनी स्ट्रेट लाईन मेथडने डेप्रिसिएशन चार्ज करते. मग त्या इक्विपमेंटची कॉस्ट किती आहे, असेटची कॉस्ट आहे 28,000. ठीक आहे, सॅल्वेज व्हॅल्यू आहे 3,000. आपल्याला काय चार्ज करायला सांगितलं, आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं. आणि काय विचारलं, डेप्रिसिएशनची अमाऊंट विचारले नाही, आपल्याला विचारलं व्हॉट विल बी द बुक व्हॅल्यू ऑफ द असेट ॲट द एंड ऑफ 3rd year. 3rd year संपल्यानंतर त्या असेटची बुक व्हॅल्यू किती असणार आहे हे विचारले. ओके, मग आधी आपण डेप्रिसिएशन चार्ज करू. डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठी आपण सूत्र काय वापरणार, डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट मायनस सॅल्वेज व्हॅल्यू डिवायडेड बाय युजफुल लाईफ. कॉस्ट किती सांगितली 28,000 आणि सॅल्वेज व्हॅल्यू किती सांगितले 3,000 आणि युजफुल लाईफ किती सांगितले 5 years. ठीक आहे, मग आपण काय घेतली, ही इन्फॉर्मेशन सूत्रामध्ये मांडली. मग या ठिकाणी डेप्रिसिएशन बघा किती येतं 28,000 मायनस 3,000 करा, किती आलं 25,000. 25,000 भागिले 5. ठीक आहे, 5 1 5 5 5 25. मग या ठिकाणी आन्सर किती आलं, मग आन्सर किती आलं, डेप्रिसिएशन फॉर द इयर किती आलं 5,000. डेप्रिसिएशन एका वर्षाचं डेप्रिसिएशन किती आलं इथे 5,000 रुपये. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला काय विचारलं, एका वर्षाचं डेप्रिसिएशन विचारलं नाही, व्हॉट विल बी द बुक व्हॅल्यू ऑफ असेट ॲट द एंड ऑफ 3rd year. 3rd year संपताना बुक व्हॅल्यू किती आहे हे विचारलं. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा कॉस्ट किती आहे 28,000.
त्यातून आपण लेस डेप्रिसिएशन पहिल्या वर्षीचा. आता या ठिकाणी बघा, आपण डेप्रिसिएशन इथं 25,000 घेऊन चार्ज केलं म्हणून इथं कॉस्ट आपल्याला 25,000 घेता येणार नाही. कॉस्ट 28,000च राहणार. फक्त सॅल्वेज व्हॅल्यू आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना लेस केली आहे, त्यामुळे इथं 25,000 घेऊ नका, इथं 28,000च घ्या. ठीक आहे. त्यातून लेस डेप्रिसिएशन फर्स्ट इयरचं पहिल्या वर्षीचं डेप्रिसिएशन किती 5,000. आता स्ट्रेट लाईन मेथड आहे म्हणजे दरवर्षी 5,000च डेप्रिसिएशन चार्ज होणार. ठीक आहे. मग आपण डेप्रिसिएशन 5,000 लेस केला. बुक व्हॅल्यू किती राहिली 23,000. पहिलं वर्ष संपल्यानंतर बुक व्हॅल्यू म्हणजे जी आपण व्हॅल्यू बॅलन्स शीटला दाखवतो. ठीक आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स शीटला जी व्हॅल्यू आपण दाखवलेली आहे याला बुक व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे. मग पहिल्या वर्षी आपण 28,000वर डेप्रिसिएशन लेस केलं 5,000 आणि बुक व्हॅल्यू किती दाखवली 23,000. ठीक आहे. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन सेकंड इयर दुसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन 5,000 लेस केलं. मग बुक व्हॅल्यू किती राहिली, दुसऱ्या वर्षी बुक व्हॅल्यू राहिली 18,000. त्यानंतर तिसऱ्या वर्षी आपण 5,000 डेप्रिसिएशन लेस केलं आणि आपली बुक व्हॅल्यू किती राहिली 13,000. बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर्स किती राहिली 13,000. म्हणजे ॲट द एंड ऑफ, आता इथे आपल्याला काय सांगितलं, और बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ थर्ड इयरचं डेप्रिसिएशन लेस केल्यानंतर किती व्हॅल्यू राहिली. ठीक आहे. तर ती व्हॅल्यू विचारली, मग ती किती आली आपली 13,000. ऑप्शन ए दिले 10,000, बी 15,000, सी 18,000 आणि डी 13,000. देन डी इज अ करेक्ट आन्सर. बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ थर्ड इयर किती आहे 13,000. पुढचा प्रश्न आहे, कॉस्ट प्राइस ऑफ ए मशीन ₹1 lakh, accumulated depreciation 45,000, सेलिंग प्राइस 40,000, हाऊ मच इज द लॉस और प्रॉफिट. आता या ठिकाणी एका मशीनची कॉस्ट किती आहे 1 लाख रुपये कॉस्ट आहे आणि त्याचं अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन म्हणजे आत्तापर्यंतचं डेप्रिसिएशन आपण लेस किती केलं 45,000. सेलिंग प्राइस किती आहे 40,000. ती मशीन आपण सोल्ड केली 40,000ला. हाऊ मच इज द लॉस और प्रॉफिट. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करायचा. मग आता या ठिकाणी बघा, कॉस्ट किती सांगितले 1 लाख. त्यानंतर अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन म्हणजे आत्तापर्यंतचं डेप्रिसिएशन किती सांगितलं 45,000. 1 लाखातून 45,000 लेस करा, ही आली आपली रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा यालाच बुक व्हॅल्यू म्हणणार. बुक व्हॅल्यू म्हणजे आजच्या डेटला आपल्या बॅलन्स शीटला या असेटची किंमत किती आहे 55,000. ठीक आहे. म्हणजे या असेटची आजची किंमत किती आहे 55,000. 55,000ची मशीन आपण सेल केली 40,000ला, म्हणजेच 15,000 आपला काय झाला लॉस झाला. 55,000 व्हॅल्यू मशीनची जास्त, आपण कमी किमतीला विकली. ठीक आहे. 55,000ची मशीन आपण विकली 40,000ला, म्हणजेच 15,000 आपला काय झाला लॉस झाला. ठीक आहे. मग लॉस ऑन सेल किती आहे 15,000. ऑप्शन ए बघा काय दिलंय, गेन 15,000. गेन म्हणजे प्रॉफिट, आपल्याला लॉस झालेला. ठीक आहे. लॉस 15,000. बी काय लॉस 15,000. सी दिलं गेन 40,000. डी दिले लॉस 60,000. ठीक आहे. मग ह्या ट्रान्झॅक्शनचा आपला लॉस किती झाला, लॉस झाला 15,000 आपला लॉस झालेला. ठीक आहे. 1 लाखातून 45,000 लेस करा, 55,000 बुक व्हॅल्यू आली 55 मशीनची. ठीक आहे. 55,000 बुक व्हॅल्यू आली मशीनची. 55,000ची मशीन आपण 40,000ला विकले. ठीक आहे. म्हणजेच लॉस किती झाला आपला 15,000 लॉस झालेले. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फर्म अर्न 30% ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज 9,20,500. व्हॉट वॉज द सेल्स. आता या ठिकाणी फर्मचा ग्रॉस प्रॉफिट किती सांगितलाय 30%. ठीक आहे. फर्म किती ग्रॉस प्रॉफिट अर्न करते 30% सेल्सवर. आणि या ठिकाणी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती सांगितले, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सांगितले 9,20,500. व्हॉट वॉज द सेल्स. सेल्सची अमाऊंट फाइंड आउट करायची. आपल्याला सेल्सची व्हॅल्यू दिली नाही, आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिली. ठीक आहे. म्हणजे ज्या गुड्स आपण सोल्ड केल्या त्याची आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली. ठीक आहे. मग याला म्हणतात कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. मग कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती सांगितले 30%. म्हणजेच हे जे 9,20,500 आहेत ही काय कॉस्ट आहे. 100मध्ये आपण जर गृहीत धरला सेलिंग प्राइस 100 रुपये, तर त्यातला 30 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे 70 रुपये प्रॉफिट आहे. ठीक आहे. आपण जर गृहीत धरला सेलिंग प्राइस किती आहे 100 रुपये आणि त्यामध्ये 30 रुपये प्रॉफिट आहे, म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे 70 आहे. ठीक आहे. मग ही जी 70 आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 70 रुपये, तर या 70 रुपयाची आपल्याला व्हॅल्यू सांगितलेली. ठीक आहे. मग 70ला आपल्याला किती सांगितले 9,20,500. तर आपल्याला काय काढायचं सेल्स काढायचं. सेल्स म्हणजे 100 आहे. ठीक आहे. मग 100ला किती
मग क्रॉस गुणाकार करा, 100 गुणिले 9,20,500 भागिले 70 करा. ठीक आहे. मग आन्सर किती येतं? आन्सर येतं 13,15,000. पाहिजे तर तुम्ही करून बघा. देन सी इज अ करेक्ट आन्सर. काय केलं आपण? आता इथे काय सांगितलं आपल्याला? फर्म किती प्रॉफिट अर्न करते सांगितलं? 30% प्रॉफिट. ठीक आहे. सेल्सवर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सांगितले 9,20,500. मग आपण जर गृहीत धरलं 100 रुपये आपली सेलिंग प्राइस आहे, तर 100 रुपयातला 30 रुपये प्रॉफिट जर मायनस केला तर ही 70 रुपये आपली कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आली. या 70ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेले 9,20,500. तर 100ची व्हॅल्यू आपण काढू शकतो त्याच्यावरून. आपल्याला सेल्स काढायचे म्हणजे 100ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. मग 70ला 9,20,500 तर 100ला किती? तर या मेथडमध्ये क्रॉस गुणाकार करायचा. 100 गुणिले 9,20,500 भागिले 70. ओके. तर आन्सर किती येतं? 13,15,000. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ ओपनिंग स्टॉक इज ₹10,000, net purchase ₹70,000, wages ₹2,500, carriage inward ₹500 and closing stock ₹15,000. What is the manufacturing cost? मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजेच आपल्याला काय काढायची? इथे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सांगितले ना, ही काढायची. ठीक आहे. मग याच्यामध्ये ट्रेडिंगच्या डेबिटला येणारे आयटम ॲड करायचे, क्रेडिटचा आयटम लेस करायचा. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड हे कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. ठीक आहे. मग या सगळ्याची टोटल करा, त्यातून क्लोजिंग स्टॉक 15,000 लेस करा. आता इथे बघा, ओपनिंग स्टॉक किती सांगितलाय? 10,000. त्याच्यामध्ये ॲड परचेस करा, परचेसेस किती सांगितले? 70,000. ठीक आहे. 10,000 प्लस 70,000. वेजेस 2,500 ते सुद्धा ॲड करा. कॅरेज इनवर्ड 500 ते सुद्धा ॲड करा. हे झाले ट्रेडिंगच्या डेबिटला येणारे सगळे आयटम. प्लस केले 83,000 टोटल आली. क्लोजिंग स्टॉक कुठे येतो? क्लोजिंग स्टॉक येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग तो आपण लेस केला, याच्यातून 68,000 आली आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मग यालाच काय म्हणता येईल? यालाच म्हणता येईल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. इथं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणून विचारलं. देन ती किती आली? 68,000. ऑप्शन बघा, ए दिले 65,000, 83,000, 68,000, 73,000. देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम. बघा, सेम क्वेश्चन आहे. ओपनिंग स्टॉक दिला 85,000, परचेसेस दिले 3,07,000, वेजेस दिलेत 48,000, इंटरेस्ट ऑन लोन दिलाय आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड विल बी. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढायला सांगितलं. ठीक आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये ट्रेडिंगच्या डेबिटला येणारे जे आयटम आहेत त्यांची टोटल करा आणि त्यातून क्लोजिंगचा आयटम लेस करा. ठीक आहे. मग या तिन्हीची टोटल करा, 85,000 प्लस 3,07,000 प्लस 48,000. तिन्हीची टोटल करा, त्यातून 90,000 मायनस करा क्लोजिंग स्टॉकचे. इंटरेस्ट ऑन लोन कुठे येतं? PLला येतं. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसला येतं आणि प्रॉफिट अँड लॉसला येतं, त्यामुळे कॉस्ट ऑफ गुड सोल्डशी त्याचा संबंध नसतो. त्यामुळे हे इथे टोटलमध्ये आपल्याला धरायचं नाही, हे कन्फ्यूज करण्यासाठी दिले फक्त. ठीक आहे. तर हा आयटम आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये धरायचा नाही. या तिन्हीची टोटल करा, त्यातून क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू लेस करा. देन अमाऊंट किती येते? 3,50,000. देन डी इज अ करेक्ट आन्सर. देन या ठिकाणी 85,000, 3,07,000 आणि 48,000 तिन्हीची टोटल करा. तिन्हीची टोटल किती येते? 4,40,000. त्यातून 90,000 मायनस करा. मग अमाऊंट किती येते? 3,50,000 ही आली अमाऊंट. कशाची? कॉस्ट ऑफ गुड सोल्डची. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आलं? 3,50,000. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन बघू. इफ द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इन रुपीज 1,20,000 अँड the rate of gross profit is 1/4 on sales, the amount of sales is. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती सांगितले? 1,20,000. म्हणजे ही कॉस्ट प्राइस सांगितली. आणि द रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट किती सांगितलं? 1/4, सेल्सच्या 1/4. ठीक आहे. आता जर समजा आपण गृहीत धरली सेलिंग प्राइस 1 आहे, 1 आहे, आणि त्याच्यातून मायनस आपण काय करणार? सेल्स मायनस सेलिंग प्राइस मायनस ग्रॉस प्रॉफिट, यालाच काय म्हणतात? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ठीक आहे. यालाच काय म्हणायचं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. मग आता इथे बघा, सेलिंग प्राइस आपण 1 रुपया गृहीत धरले आणि ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 1/4 आहे. म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आली? 1 मधून 4 मधून 1 मायनस करा, 3/4. ठीक आहे. मग या ठिकाणी उरले किती? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे? 3/4. म्हणजे 1च्या 3/4, 1/4 प्रॉफिट आहे आणि 3/4 कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे. मग या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू सांगितली आहे? 1/4ची व्हॅल्यू. आता इथे आपल्याला बघा काय काढायचं? आपल्याला
ही दिले, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिले, म्हणजे 3/4 व्हॅल्यू दिली, आपल्याला 1/4 काढायची. ठीक आहे, मग 3/4ला दिले आपल्याला. 3/4 साठी किती सांगितले, 3/4 ची व्हॅल्यू सांगितली आहे. मग 3/4 म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, हे 25% आणि हे 75%. तुम्ही 3/4 घेऊनही कॅल्क्युलेशन घेऊ शकता किंवा 75% म्हणून सुद्धा कॅल्क्युलेशन घेऊ शकता. 75ला 1,20,000. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, 100ची काढायची ना, आपल्याला सेल्स काढायचे. ठीक आहे, 100ला किती, मग 100ला किती, तर 100 गुणिले 1,20,000 करा भागिले 75. ठीक आहे, 25 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 चौक 12, 4 चौक 16, किती आलं, 1,60,000. मग या ठिकाणी आन्सर किती आलं, 1,60,000. आता या ठिकाणी आपल्याला काय काय विचारलं होतं, आपल्याला इथे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सांगितले 1,20,000 आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो किती सांगितला, 1/4. 1/4 ग्रॉस प्रॉफिट आहे, म्हणजे 3/4 सेल्सची कॉस्ट आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे, 3/4. 3/4 व्हॅल्यूची 3/4 म्हणजेच काय, 75%. मग 75% किंमत आपल्याला सांगितली 1,20,000. मग त्याच्यावरून आपण 100% किंमत काढली. 100% किती आली, 1,60,000. दंडे इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंटिंगचे काही न्यूमरिकल क्वेश्चन्स. तर तुम्हाला एक्झामला येताना जवळपास आता 110 मार्कासाठी आपल्याला 50 प्रश्न येणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न किती, मे बी 2 ते 3 मार्काचे सुद्धा न्यूमरिकल येऊ शकतात. मग जर समजा 2-3 मार्कासाठी आपल्याला न्यूमरिकल क्वेश्चन विचारले तर ते याच पद्धतीने विचारू शकतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण कोणत्या टाईपने न्यूमरिकल क्वेश्चन येऊ शकतात हे डिस्कस केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.